नमस्कार, मी सुनील आणि तुम्ही पाहताय ते एकमत डिजिटल. खरं तर शिक्षणाचा पॅटर्न म्हणून लातूर पॅटर्नकडे देशभरामध्ये पाहिलं जात होतं आणि आता नीट पेपर फुटी प्रकरणामध्ये जे आहे ते लातूर पॅटर्न कुठंतरी बदनाम होताना दिसते. खरं तर लातूर पॅटर्न निर्माण करण्यासाठी अनेक शिक्षकांनी जे आहे ते त्यांचा अहोरात्र प्रयत्न केलेले आहेत. अनेक शिक्षण संस्था जे आहेत त्यांनी पुढाकार घेऊन जे आहे ते हे सर्व लातूर पॅटर्न घडवण्यासाठी जे आहेत त्यांनी अहोरात्र प्रयत्न केले आहेत. आणि या सगळ्या संदर्भात बोलण्यासाठी जे आहेत माझ्यासोबत प्राचार्य डॉक्टर सोमनाथ रोडे सर आहेत. कारण इतिहासाचे गाडे अभ्यासक आहेत सर, प्राचार्य राहिलेले आहेत. आणि सर, काय वाटतं तुम्हाला की म्हणजे नेमकं लातूर पॅटर्न काय आहे हे सांगा आधी सुरुवातीला कन्सेप्ट. लातूर पॅटर्न प्रामुख्यानं असा होता की आपण 11वीचा अभ्यासक्रम लवकर संपवून लगेच 12वीचा अभ्यासक्रम तातडीनं घेत असू, जेणेकरून 12वीच्या पॅटर्नच्या धर्तीवर त्यांच्या 10, 15, 20 परीक्षा घेतल्या जात असत. आणि परीक्षांचा सराव झाल्यामुळं विद्यार्थ्यांना पेपर सोडवण्यामध्ये सुलभता येत असे, कॉन्फिडन्सही राहत असे. आणि तीच पद्धत आपल्याकडे सगळ्या कॉलेजने जवळपास डेव्हलप केली की 11वी साधारणतः डिसेंबरपर्यंत संपवायचं आणि जानेवारीपासून 12वीचा अभ्यासक्रम सुरू करायचा. 12वीचा अभ्यासक्रम साधारणतः ऑगस्ट सप्टेंबरपर्यंत संपवला की सतत परीक्षा घ्यायच्या. तर आमच्या कॉलेजमध्ये मी प्राचार्य असताना जवळपास 20 परीक्षा घेत होतो. तर 20 परीक्षा घेत असल्यामुळे आमच्याकडे 75% वरील मुलं असून सुद्धा 5-10 मुलं मेडिकल इंजिनिअरिंगला सहज लागायची. मी म्हणायचं की आपल्याकडे मुलं 75%ची, तर आपले ते जर 20 घेत असतील आपल्याला 25 परीक्षा घेतल्या पाहिजे, तरच आपली मुलं तयार होतील. आणि त्या पद्धतीनं आपण मेहनत घेत असू आणि त्या मेहनतीनं लातूरला खूप मोठा नावलौकिक मिळवून दिला. मध्यंतरी असाही आरोप झाला, आपल्या माननीय त्यावेळी शिक्षण मंत्री होते आपले सर विलासरावजी देशमुख, किंवा हे शिक्षण मंत्री आहेत आणि त्यामुळं त्यांच्याच गावचे विद्यार्थी जे आहेत ते पहिल्या मेरिट मध्ये येतात. प्रत्येक वेळेस हे सिद्ध करून दाखवलं आणि प्रत्येक वेळेस हे आपल्या इथल्या पॅटर्नने दाखवून दिलं की लातूरची गुणवत्ता ही खरी गुणवत्ता आहे, श्रेष्ठ प्रतीची गुणवत्ता आहे. आणि गुणवत्ता आपोआप आलेली नाही, ही गुणवत्ता मेहनतीतून आलेली आहे, श्रमातून आलेली आहे, सरावातून आलेली आहे. त्यामुळं हा पॅटर्न आपला गाजला, अनेक वर्षे गाजला. जवळपास 85च्या नंतर 90 ते 2000, 2010 पर्यंत हा पॅटर्न खूप गाजला. उदगीरमध्ये त्याची सुरुवात होळीकर सरांनी केली होती. तिथे शाहू कॉलेज आहे, दयानंद कॉलेज आहे, बसवेश्वर कॉलेज, या सगळ्या कॉलेजनी मिळून एकजुटीनं, कारण कसं आहे की या पॅटर्न मधून केल्याशिवाय शिक्षणच होत नव्हतं. पालकांची अपेक्षा होती की आमचा मुलगा कुठे का असत नाही, पण त्याची तयारी झाली पाहिजे. प्रत्येक कॉलेजला स्वस्त बसता येत नव्हतं, त्या सिस्टीम मधूनच जावं लागत होतं. तर ती पद्धत खूप चांगल्या पद्धतीनं रुजली होती आणि त्यामुळं लातूरचं आकर्षण संपूर्ण मराठवाड्यात, काय महाराष्ट्रात निर्माण झालं. कोल्हापूर, बारामती, धुळे, इकडची नागपूर साईडची मुलं इथे शिकायला आली. हे फार मोठं यश होतं आपल्या पॅटर्नचं. आणि या पॅटर्नसाठी खूप लोकांनी कष्ट घेतले. गोपाळराव पाटील असतील, जे वाघमारे असतील, हे जाधव सर असतील, पुरोहित सर असतील, पुन्हा तिथे JM देशमुख, लड्डा सर असतील, सूर्यवंशी सर असतील, इकडे प्राचार्य TS कडगे होते, त्यांनी तेवढीच मेहनत घेतली. पुन्हा सीतानगरे सर आले, त्यांनी त्याच पद्धतीनं मेहनत घेतली. आणि सतत विद्यार्थ्यांच्या 15-20 परीक्षा होत असल्यामुळं विद्यार्थ्यांचा कॉन्फिडन्स डेव्हलप व्हायचा. परीक्षा म्हणजे त्यांना अगदी सहज परीक्षा देऊन यायची मुलं. कारण इतक्या 20 परीक्षा झाल्यानंतर राहतं काय विचारायचं, काहीच राहत नाही. त्यामुळं हा कॉन्फिडन्स चांगला डेव्हलप झाला होता. नाही, खरं तर सर म्हणजे त्यावेळेस महाविद्यालयांनी सगळ्यांनी म्हणजे पुढाकार घेऊन जो आहे तो शिक्षणाचा पॅटर्न हा डेव्हलप केला. मग हा कोचिंगचा पॅटर्न कधी आला सर? हा ट्युशनचा जो कल्ट आहे हा अलीकडे 2015च्या नंतर, 10-15च्या नंतर हा कल्ट आला. खरं पाहता हा कल्ट इथं यायला नाही पाहिजे होता, आणि कसा आला काही लक्षात येत नाही. काय असायचं की, पण एक गोष्ट आहे की आपल्याकडं शाळा कॉलेजचा जो टाइम टेबल होता, तो टाइम टेबल कधी डिस्टर्ब झाला नाही. कितीही भारी ट्युशनवाला असो, त्याला शाळा कॉलेजच्या टायमिंग सोडूनच ट्युशन घ्यावं लागलं. लातूर हे एकमेव असं सेंटर राहिलं की जिथे शाळा कॉलेजच्या टाइम टेबलशी ऍडजस्ट होऊनच ट्युशन. बाकी ठिकाणी असं नाही राहिलं. बाकी ठिकाणी ट्युशनवाले त्यांच्या पद्धतीने घेत राहिले, शाळा कॉलेजला हे मारत राहिले, सुट्टी देत राहिली पोर. आपल्याकडं
शाळा कॉलेजचा टाइम टेबल संपल्याशिवाय कुठली ट्युशन सुरू होत नसे. कारण आपण जर पाहिलं आता या मध्यंतरीच्या काळामध्ये हो. कोचिंग क्लासेसचं प्रमाण जे आहे ते खूप मोठ्या प्रमाणात खूप वाढलं मोठा प्रमाण. आणि जवळपास म्हणलं आता तर ह्या एका क्लासमध्ये 500 ते 600 विद्यार्थी 10-15 वर्षात तर काय झालं, हं. पालकांची मानसिकता अशी झाली की हं. कुठलंही कॉलेज दिलं तरी मुलांना ट्युशन दिल्याशिवाय काही मुलांची प्रगती होणार नाही. हं, आणि त्यामुळं मग हे आता 60,000 40,000 हं, एवढी मोठी किंमत देऊन काही तर मध्यमवर्गीय पालकांना कर्ज काढावं लागत असं, हं. घरातल्या खूप गोष्टींना काटा लागत असे. पण नाईलाजानं मुलांचं करिअर बनलं पाहिजे म्हणून हं, या प्रक्रियेत ते आले. हं, पण ट्युशनमध्ये अलीकडे मग अतिशय चुकीचे ट्रेंड व्हायला लागले हं, हं. आणि ते मग 50-60 सर हजार. एक पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा ओढा जो आहे तो खाजगी कोचिंग क्लासेसकडे मोठ्या प्रमाणात वाढला, तुम्हीच म्हणताय हो तसं. हो, हे अगदी मग इथं कुठंतरी मग महाविद्यालयाचं अपयश कुठंतरी येते असं वाटत नाही? तसं महाविद्यालयाचं अपयश नव्हतंच. हां. महाविद्यालयाने त्यांच्या प्रयत्नामध्ये कधी कसूर केली नाही. हं. पण पालकांची अशी एक मानसिकता बनत गेली हं. की कॉलेजच्या अभ्यासाशिवाय याला बाहेरचं कोचिंग दिल्याशिवाय हं. मुलांची धारणा तीच असायची. हं. कुठला तरी एखादा विषय कच्चा असतोच. हं. मग तो म्हणायचा माझं फिजिक्स जड जातं. हं. मग फिजिक्स आहे तर केमिस्ट्री लाव, असं तर ट्रेंड डेव्हलप होत गेला. आणि मग काय झालं की मुलांच्या म्हणण्यापुढं पालकांनाही त्याच्यामध्ये त्यांच्या मुलांच्या आग्रहामुळं त्यात इन्व्हॉल्व्ह व्हावं लागलं आणि ते या पद्धतीनं मग ट्युशनच्या मागे लागले. बरोबर. सर खाजगी कोचिंग क्लासेसमध्ये जे प्राचार्य म्हणजे प्राध्यापक वगैरे जे शिकवतात त्यांना जे मानधन दिलं जातं, त्यांना ज्या पगारी दिल्या जातात त्या महाविद्यालयापेक्षा कितीतरी पटीने जास्त असतात. त्याच्यामुळं तो ट्रेंड पुन्हा अलीकडे डेव्हलप झाला. पूर्वी आपलेच लोक शाहू कॉलेजमधून, बसवेश्वर मधून, दयानंद मधून रिटायर झालेले काही लोकांनी राजीनामा देऊन ट्युशन क्लासेस सुरू केले. पण यांची स्पर्धा, अघोरी स्पर्धा वाढल्यामुळं याच्यामध्ये नामांकित शिक्षक नेमण्याची त्यांची प्रक्रिया सुरू झाली आणि त्यात मग बिहारमधून, हरियाणामधून, बंगालमधून असे नामांकित टीचर आणून त्यांना लाखो रुपयाचं पेमेंट द्यायचं आणि त्यांच्या मार्फत आपला ट्युशनचा लौकिक वाढवायचा, अशा प्रकारची एक प्रवृत्ती सुरू झाली. खरं पाहिलं तर ही प्रवृत्ती चांगली नव्हती. पण बेस्ट टीचरच्या नावाखाली लाखो रुपयाच्या पगारी 2.5 लाख, 3 लाख, 4 लाख असे पगार त्यांना दरमहा देऊन अशा पद्धतीचे टीचर आणले गेले आणि त्या टीचरच्या मार्फत ते क्लासेस चालवले गेले. खरं पाहता 1500 मुलांच्या मध्ये प्रत्येक मुलाकडे लक्ष द्यायला तेवढा वेळ मिळत नाही. पण मुलांची धारणा अशी होती की आपण कुठेतरी कोचिंगला असल्याशिवाय आपला विषय पक्का होत नाही आणि पालकांची अशी धारणा होती. पण एक गोष्ट खरी आहे की कॉलेजच्या सिस्टीम मध्ये पालक आणि विद्यार्थी यांनी कधी नकार दिला नाही किंवा तिथल्या सिस्टीम मध्ये त्यांची 100% हजेरी राहिली. म्हणजे कॉलेजची सिस्टीम जर खरोखरच फेल राहिली असती तर नांदेड किंवा औरंगाबाद आणि परभणीमध्ये जसे मुलांनी कॉलेज बायकॉट करायचे आणि ट्युशन करायचे, ती प्रक्रिया आपल्या लातूरमध्ये कधीच घडली नाही. कधीही कॉलेजचे पिरियड बोलले 100% उपस्थिती यांची कॉलेज विद्यार्थ्यांची. म्हणजे कॉलेजचं यश हे होतच, पण त्याला ऍडिशनल एक असायचं, मनात पाल चुकायची किंवा एखादा विषय कच्चा राहिला तर आपल्याला त्याच्यामुळे धोका होईल म्हणून ते एकामधून दुसऱ्यातून तिसरा अशा पद्धतीचं ते ट्युशनचं फॅड आलं. ते यायला नाही पाहिजे होतं. खरं पाहतं शिक्षणाचा उद्देश आहे की शिक्षणानं माणसाची गुणवत्ता वाढली पाहिजे, पण गुणवत्तेबरोबर त्याची माणुसकी वाढली पाहिजे. बाबासाहेब आंबेडकर असोत, महात्मा गांधी असोत, विवेकानंद असोत, ते असं म्हणायचे की शिक्षणामधून विद्यार्थी किती गुणवान झाला, किती मार्कवान झाला, याच्यापेक्षा तो किती चारित्र्यवान झाला ही महत्वाची बाब आहे. शिक्षणातून चारित्र्य घडलं पाहिजे, व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास घडला पाहिजे, हे शिक्षणाचं उद्दिष्ट आहे. किंवा डॉक्टर, इंजिनियर होणं म्हणजे शिक्षण नव्हे. कितीतरी फॅकल्टीज आहेत. उत्तम न्यायाधीश देशाला पाहिजे, उत्तम वकील देशाला पाहिजेत, उत्तम प्रशासक देशाला पाहिजेत, उत्तम अकाउंटंट देशाला पाहिजेत, चांगले चार्टर्ड अकाउंटंट देशाला पाहिजे. इतकी क्षेत्र आहेत दुसरे, पण त्या क्षेत्राकडे लक्ष न देता जो तो डॉक्टर आणि इंजिनियर होण्याच्या प्रक्रियेच्या मागे लागलेला आहे. ही सुद्धा एका अर्थानं मग हे सर काय माहितीये का, सुरुवातीला जो गुणवत्तेचा लातूर पॅटर्न होता, मग पुन्हा तो पहिला नंबर येणार किंवा
मग स्पर्धेचा पॅटर्न जो आहे तो निर्माण झाला, हो. हे कसं एकदम बदलत गेलं, किंवा आता तुम्हाला याच्यावरती काय वाटतं ह्या सगळ्याच्यावर? नाही, हे बदलत गेलं म्हणजे काय झालं की पुन्हा हे ट्युशनचं फॅड अति वाढल्यामुळं मग या ट्युशनवाल्यांच्या मध्ये स्पर्धा सुरू झाल्या. माझे विद्यार्थी जास्त लागतात मेडिकलला किंवा नीटला, एम्सला माझे मुलं जास्त लागतात, ऑल इंडियामध्ये माझी मुलं जास्त लागतात का तुमची मुलं जास्त लागतात, ही स्पर्धा सुरू झाली. आणि स्पर्धा म्हणजे एका अर्थानं ती जीवघेणीच असते. कुठल्या पद्धतीची स्पर्धा माणसामध्ये निकोप वातावरण निर्माण करत नाही ना, माणसामध्ये ईर्ष्या निर्माण करते. आणि ईर्ष्या ही गोष्ट माणसाच्या प्रगतीच्या आड येणारी बाब असते, किंवा माणसामध्ये असूया निर्माण करणारी, द्वेष निर्माण करणारी अशी बाब असते. तसं सुरू झालं ते एकमेकांना, म्हणजे हाणामारीपर्यंत, मारामारी आणि खुनापर्यंत प्रकार घडले ना. हा, म्हणजे हे त्यातून घडले. खरं पाहिलं माझ्याकडे मुलं जास्त का तुझ्याकडे मुलं जास्त, ह्या ईर्ष्येतून आणि ह्या स्पर्धेतून अशा पद्धतीचे प्रकार घडले. खरं पाहतं लातूर शहराला कलंकित करणाऱ्या या घटना होत्या. तर त्याच्यापेक्षा ही आता घडलेली घटना तर खूप कलंकित करणारी आहे. आता तर काय झालं की लातूरकरांच्यावरचा विश्वासच लोकांचा उडाला. त्यांचं म्हणणं आहे की गेल्या कित्येक वर्षापासून याच प्रॅक्टिसनं तुम्ही पुढे जातात, बरोबर, अशी लोकांची भावना झाली. आता सगळीकडे चर्चा अशी आहे सध्या, लोक नाव काढून त्याला. सर, मला अजून एक म्हणायचं की महाविद्यालयामध्ये जर आपण पाहिलं ना की 60 विद्यार्थी कॅपॅसिटी राहत असते, की 60 विद्यार्थ्यांचा एक शिक्षक, 80. पण आता जर आपण या खाजगी कोचिंग क्लासेस मध्ये जर पाहिलं तर 500 ते 600. मग त्या शिक्षकानं त्या प्रत्येक विद्यार्थ्यांपर्यंत कसं लक्ष द्यायचं, कसं म्हणजे हे व्हायचं, आणि त्या विद्यार्थी ही खरं पाहिलं तर मानसिकताच बिघडली, विद्यार्थ्यांची बिघडली, पालकांची बिघडली. खरं पाहिलं तर ट्युशनच्या मधून फार मोठं व्यक्तिमत्व विकास होतो किंवा सब्जेक्ट नॉलेज मिळतं अशातला भाग नाही. कॉलेजमध्ये उलट प्रत्येक कॉलेजमध्ये ही सोय आहे आपल्याकडं की तुमचं कॉलेज संपल्यानंतर 11-12 वाजेपर्यंत स्टडी रूम, आणि नुसतं स्टडी रूम नाही आहे, तर स्टडी रूम मध्ये प्रत्येक विषयाचा शिक्षक मार्गदर्शनासाठी उपलब्ध आहे. तुम्ही त्याच वेळेस वाचत असताना शंका जी आली ती संबंधित शिक्षकाला जाऊन विचारू शकता. ही सोय आहे प्रत्येक ठिकाणी. याचा फायदा आहे आपल्या विद्यार्थ्यांनी खूप मोठ्या प्रमाणात घेतलेला आहे. हे खरं पाहिलं तर इतकं इंडिव्हिज्युअल लक्ष इथं दिलं जात असताना हे फॅड आलं, ही गोष्ट विकृतीच आली एका अर्थानं. म्हणजे शिक्षक हा विद्यादान करण्याचं काम करणारा शिक्षक, तो निवृत्त होतो, नंतर पुन्हा वाम मार्गाला जातो, पैसे कमवण्याचा मोह येतो. मग अशा कुठं तर नामांकित संस्थेमध्ये जाऊन पुन्हा जर रिटायर होऊन जर पुन्हा जर असे जर व्यवहार करत असतात तर काय म्हणायचंय सर? ते बघा ना, बीडचा प्रोफेसर तो PB कुलकर्णी, 5 मजली इमारत तिथे, आणि कुठलाही परवाना नाही त्याच्याकडे, बांधकाम परवाना नाही, काहीच नाही. म्हणजे किती बेछूटपणा वागणं. यांच्या बिल्डिंगचा आजच फोटो आला लोकमतला, आपल्या मोठेगावकरांचा. किती ठिकाणी प्रॉपर्टी, किती हव्यास. या हव्यासाचा आता सगळ्या जगाला उत्तर मिळालं ना ह्या वागण्यामुळे. लातूर पॅटर्न का पुढे आहे, ही प्रॅक्टिस तुम्ही अनेक वर्षापासून करता, असं लोकांचं म्हणणं आहे आता. सर, या सगळ्या घटनेमुळे लातूर पॅटर्न कुठं तर बदनाम होते असं वाटतं? बदनाम, चांगलाच बदनाम झाला. आता या घटनेमुळे फार मोठा डाग लागला. मागे आपल्याकडे काही घटना घडल्या, त्याच्यामुळे थोडस आपण बॅकफुटवर गेलो होतो. पण मागच्या 2-3 वर्षात असंही आहे की आपल्याकडचं जवळपास जे 100% आपल्याकडं इंटेक होता बाहेरचा, तो जवळपास 60-70% आलेला होता. कारण जागोजागी अशा पद्धतीची कोचिंग क्लासेस सुरू झाले. त्यामुळे लोकांना आता लातूरला जायची गरज नाही. नांदेडला प्रॅक्टिस अशी सुरू झाली, औरंगाबादला असे सेंटर आहेत, परभणीला सेंटर आहेत, जागोजागी तालुक्याच्या ठिकाणी सुद्धा असे सेंटर सुरू झालेले. त्यामुळे पालक विचार करतो की इथे जाऊन तिथे घर करायचं, खर्च करायचा, त्यापेक्षा इथेच सगळं आपण ताकदपणाला लावून इथेच मुलाचं करिअर घडूया, ही भावना आहे. म्हणून बरेचसे हॉस्टेल आपल्याकडचे, जवळपास 40% हॉस्टेल्स रिकामे आहेत आपल्याकडचे. हॉस्टेलवाले सांगतात की 40% जागा आमच्या रिकाम्या आहेत. तर ही प्रक्रिया मागच्या 3-4 वर्षामध्ये ही प्रक्रिया प्रकर्षाने घडते, आणि दरवर्षी हे पर्सेंटेज घटत चाललेले आता बाहेरून येणाऱ्या विद्यार्थ्यांचं. आणि ते एका दृष्टीने चांगलं आहे म्हणतो की ज्या त्या ठिकाणचा विद्यार्थी, माझं तर स्वतःच असं म्हणणं आहे की ज्या त्या ठिकाणच्या विद्यार्थ्याला तिथेच उत्तम दर्जेदार शिक्षण मिळालं पाहिजे. कारण शहरामध्ये येऊन शिक्षण घेणं हा महागाईचा प्रश्न आहे, खूप मोठा ताण पालकावर पडतो. तालुक्याच्या लेवलवर जसं अंदूरचं ठिकाण आहे, सगरुळीचं ठिकाण आहे, अहमदपूर सारखं तालुक्याचं ठिकाण आहे, या ठिकाणी जे प्रयत्न होतात आणि तिथे कमी खर्चामध्ये
पालकांचं आणि विद्यार्थ्यांचं भागतं. हम्म. अशा ठिकाणी चांगल्या पद्धतीचं शिक्षणाचं सोय जर झाली तर त्या गावातून विद्यार्थ्याला बाहेर येण्याची गरज पडत नाही. आणि तसा पॅटर्न अनेक गावांनी छोट्या छोट्या कॉलेजनी देखील तशा पद्धतीचा उपक्रम राबवून यश मिळवलं, ही गोष्ट अगदी खरी आहे. सर, केंद्रीय पातळीवरची एवढी म्हणजे महत्वाची हम्म. संस्था आहे NTA, याच्यामध्ये पेपर सेट करणाराच प्राध्यापक जर पेपर फोडत असेल तर ही संस्था फार serious आहे. संस्था कुठेतरी म्हणजे फार कमी पडते serious असं आहे, वाटतं फार का याच्यामध्ये? सिरियस आहे, फार सिरियस आहे खरं हम्म. पाहत. NTA ना फार जागरूकपणे काम करायला पाहिजे होतं. हम्म. सलग दुसऱ्या वर्षी ही घटना घडली ना, हम्म. म्हणजे रिलायबिलिटी संपल्यासारखी झाली लोकांची. हम्म. तर लोक म्हणतात की आता हे रद्द करा तुम्ही आणि राज्यांना अधिकार द्या आणि राज्यांना ह्या परीक्षा घेऊ द्या. काय नॉर्म लावायचे ते लावा नॉर्म, पण राज्यांना घेऊ द्या. म्हणजे मर्यादित क्षेत्रामध्ये कंट्रोल करणं, या सगळ्या गोष्टीवर ताबा मिळवणं, ह्या गोष्टी शक्य होतं. देश एवढा मोठा आहे, एका खंडा एवढा देश आहे, या देशामध्ये कुठे काय होईल तुम्हाला पताही लागत नाही. आणि आता जसजसं खोल चाललं तसतसं कळालं की 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत हा मेसेज गेलेला होता पेपर फुटीचा. ही साधी गोष्ट नाही. 23 लाखामध्ये 10 लाख विद्यार्थ्यांपर्यंत पेपर फुटीचा मेसेज जाणं म्हणजे हे फार मोठं जाळ रॅकेट आहे, फार मोठं रॅकेट. आणखीन लातूरमध्ये काही डॉक्टर रडारवर आहेत, एका डॉक्टरला आज अटक केली. वरचेवर निघताच आहे. जसजसे CBIचे हे चालू आहे त्यांचे मुलाखती, तसं त्याच्यातून नवी माहिती येते, त्याप्रमाणे ते नवीन माणसं येतात, त्यांच्या ह्याच्यात नवा संदर्भ आला की लगेच त्याच्या मागे लागतात. असं सुरू झालं. सर, आपण शिक्षण तज्ज्ञ आहात, आपण लातूर पॅटर्न बघितलंय, त्याच्यामध्ये काम सुद्धा केलंय आपण. सर, आता भविष्यात काय वाटतं या लातूर पॅटर्न बद्दल आपल्याला? भविष्यात तर मला असं वाटतं की आता हे ट्युशनचं फॅड थोडंसं कमी व्हायला पाहिजे. पालकाची आणि यांची विद्यार्थ्यांची मानसिकता थोडी बदलायला पाहिजे. कॉलेजमध्ये उत्कृष्ट पद्धतीचं शिक्षण मिळावं असा आग्रह त्यांनी धरला पाहिजे, आणि ते मिळतं आपल्याकडे, तर ती सोय. आपल्या लातूर तर बिघडलं नाही, कॉलेजचं शिक्षण देण्यामध्ये आपण कधी कमी पडलो नाही. फक्त याच्यामध्ये हे हा फॅक्टर जो ऍड झालेला आहे ट्युशनचा, तो आपल्याला थोडासा डिस्टर्ब करणारा वाटला, आणि त्याच्यातून वातावरण प्रदूषित झालं शिक्षणाचं. आणि मग काय झालं की कॉलेजच्या प्राध्यापकांना वाटायला लागलं की आपल्यावर मुलांचा विश्वास नाही, पालकांचा विश्वास नाही. त्यामुळे त्यांचं तिथं ज्या उत्साहानं ते शिकवत होते तो उत्साही त्यांचा कमी झाला. आणि त्याचा परिणाम त्यांना असं वाटायला लागलं की आपण पदार्थ आहोत, आपल्याला काही हे मान्यताच नाहीये, अशी भावना त्यांची निर्माण झाली. आणि इथे 2.5, 3 आणि 4 लाखाचे टीचर आणून या पद्धतीचा बाजार, म्हणजे अक्षरशः एक मासळी बाजारापेक्षा विकृत अवस्था शिक्षणाच्या आपल्या इथल्या व्यवस्थेला आलेली आहे. आणि ते शिक्षणाचं मोठं अपयश आहे खरं पाहिलं. खरं तर सर, आता हा म्हणजे 22 लाख विद्यार्थ्यांच्या जीवनाचा प्रश्न आहे हा नीट पेपर फुटल्यामुळं. एक तर विद्यार्थी डोळ्यामध्ये स्वप्न, डॉक्टरकीचं स्वप्न घेऊन जे ते अभ्यास करतात, दिवस रात्र मेहनत करतात. मात्र या पेपर फुटी प्रकरणावरून जी काँग्रेस असेल, भाजप असेल, कुठेतरी असेल, हे राजकीय वातावरण कुठेतरी निर्माण करतायत, राजकीय पोळी भाजण्यासाठी हे तयार करतायत. तुम्ही कसं बघता याच्याकडे? नाही, याच्याकडे तटस्थतेने पाहिलं पाहिजे. पक्ष कोणताही असो, ही परीक्षा तटस्थपणे झाली पाहिजे. ही परीक्षा निर्विवादपणे, निर्दोष पद्धतीनं झाली पाहिजे. या परीक्षेच्यासाठी पाहिजे तेवढा खर्च सरकारने केला तरी चालू शकतो, पण इतकी यंत्रणा यासाठी, अगदी तुम्ही मिलिटरी पॉवरचा सुद्धा याच्यामध्ये वापर करा जिथे जिथे आवश्यकता आहे ही डिसिप्लिन आणण्यासाठी, पण ही सिस्टीम लीक झाली नाही पाहिजे. आणि एवढ्या मोठ्या प्रमाणात हा गाडा सांभाळणं अनावश्यक वाटत असेल तर तो स्टेटच्या पातळीवर नवा पॅटर्न द्या काहीतरी असं. आता हे म्हणतात आता पुढच्या वेळेस आम्ही ऑनलाईन घेणार आहे म्हणून. आता ऑनलाईनचे आणखी काय परिणाम होतील ते आपल्याला ऑनलाईनची पहिली परीक्षा झाल्याशिवाय कळणार नाही. आज काही त्याचा अंदाज देता येणार नाही. ऑनलाईन मध्ये अनेक मध्ये लॅकुनाज राहू शकतात ऑनलाईन मध्ये, पण त्याचं एकदा ती परीक्षा झाल्याशिवाय त्याची प्रक्रिया आपल्याला कळणार नाही. ऑनलाईन मध्ये पेपर सेटर वगैरेचा प्रश्न येणार नाही, पेपर छापण्याचा प्रश्न येणार नाही. 1-2 पेपर असतील आणि ते त्या दिवशी सकाळी ऑनलाईन वरती हे होणार पेपर सगळीकडे. तर बघायचं काय करते. खरंच नक्की जर पाहिलं तर शिक्षणाचा जो पॅटर्न आहे तो लातूर पॅटर्न अतिशय उत्तम होता, आणि सगळ्या महाराष्ट्रामध्ये आपला पॅटर्न अतिशय रुजला होता, गाजला होता. आणि खऱ्या अर्थानं आपल्या लोकांची मेहनत होती. प्रामाणिकपणे सांगतो की आपली खरी मेहनत होती.
20 परीक्षा घेत होतो आपण, साधी गोष्ट नाही. हो. त्या पॅटर्नच्या 20 परीक्षा, किती की संकट आलं तरी 20 परीक्षा घ्यायच्या. 20 परीक्षा, विद्यार्थ्यांना सुट्ट्या नाही, प्राध्यापकांना सुट्ट्या नाही, सुट्ट्या नाही. दिवसभर कॉलेज आणि रात्री सुद्धा 11-12 पर्यंत कॉलेज चालायचे, परीक्षा, प्रॅक्टिसेस. आणि स्टडी रूम स्टडी रूम. त्याच्यात पुन्हा कोचिंग, हो. या सगळ्या गोष्टी होत्या. हेच पॅटर्न स्ट्रेंथन व्हायला पाहिजे. त्या ट्युशन मधल्या वातावरणानं कॉलेजच्या पॅटर्नला थोडासा धक्का लागला. तो लागायला नाही पाहिजे होता, पण लागला ह्या व्यवस्थेनं. आणि ह्यांच्यामध्ये काय स्पर्धा निर्माण झाली, जाहिरातीसाठी पाहिजे तेवढे पैसे खर्च करणं वगैरे, ह्या गोष्टी झाल्यामुळं पालकांचा आणि विद्यार्थ्यांचा कल अनावश्यक बाबीकडे गेला खरं पाहता. म्हणजे सर, शिक्षण देणं कमी आणि फक्त जाहिरातीवर आणि प्रसिद्धीवर खर्च करणे, आणि त्याच्यातून प्रत्यक्ष चित्र पाहिलं ट्युशनला जाणाऱ्या मुलांचं, तर ट्युशन पेक्षा ह्यांच्या गमती जमती जास्त चालत होत्या. हो. त्या एरियात जर आपण एक घंटाभर सहर केलंय तर आपल्याला कळायचं की शैक्षणिक वातावरणापेक्षा अशैक्षणिक गोष्टीच मोठ्या प्रमाणात त्यातले 5-10% मुलं असतील जे कशामुळेच विचलित होत नाहीत, पण बाकीचे विद्यार्थी असतात ते सभोवतालचं वातावरण पाहून जो तटस्थ विद्यार्थी तो सुद्धा बिघडण्याची शक्यता निर्माण होते. 5-10% असे असतात की जे कुठल्याच व्यवस्थेनं बिघडत नाहीत, ते स्थिर असतात. पण सगळे विद्यार्थी स्थिर नसतात. बाकीचे विद्यार्थी या वातावरणामुळे बिघडत गेले. काही लोक तर 3-3, 4-4 वेळ परीक्षेला बसले पण काही यशस्वी होऊ शकले नाही. सर, आता या खाजगी कोचिंग क्लासेस वरती सरकारनं कुठेतरी निर्बंध आणणं गरजेचं आहे. सरकारचा प्रयत्न चालू आहे तो निर्बंध आणण्याचा. त्यांना कायदेशीर परवानगी घ्यावी लागेल. त्यानंतर इनटेक कॅपॅसिटी आणि फीस, या सगळ्या गोष्टी सरकार ठरवेल आता, असं मला वाटतं. आणि ते ठरवायला पाहिजे अशी भूमिका आहे आपल्या लोकांची सुद्धा, की याच्यावर बंधनं आणली पाहिजे. त्या रिसर्च परवाने त्यांच्याकडे असले पाहिजेत. त्याच्यानंतर एका विषयाला फीस किती, 3 विषयाची फीस किती, आणि त्यांचा शिक्षणाचा कालावधी किती, या सगळ्या गोष्टी आता अनुभवातून या सगळ्या गोष्टी करणार ते, आणि होईल असं वाटतंय. नक्कीच सर, धन्यवाद सर. गरज याच्या खरं पाहिलं तर राजकारणाचा काही संबंध नाही. हा विद्यार्थ्याचं शैक्षणिक करिअर आहे. सगळ्या प्रकारचे विद्यार्थी याच्यात आहेत ना. या विद्यार्थ्यांना निर्दोषपणे ही व्यवस्था निर्माण केली पाहिजे आणि त्यांना त्यांच्या गुणवत्तेला वाव दिला पाहिजे. बरोबर. इथे काही प्रश्नाचं राजकारण कोणीच करू नये खरं पाहिजे. चुकीचं आहे ते खरं पाहिजे. उलट सगळ्यांनी एक दिलानं हा पॅटर्न कसा सुधारता येईल याच्यासाठी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे. विरोधी पक्ष असो किंवा आणखी छोटे मोठे पक्ष असो, या सगळ्यांनी आपला जर त्याच्यातलं कॉन्ट्रीब्युशन आहे ते द्यायला पाहिजे आणि हा पॅटर्न सुधारण्यासाठी नक्कीच पोटतिडकीनं प्रयत्न करायला पाहिजे असं मला स्वतःला वाटतं. खरं तर मंडळी, आपण जर पाहिलं तर नीट पेपर फुटी प्रकरणानं लातूर पॅटर्न जो होता कुठेतरी बदनाम होत जरी असला तरी आता राजकीय पक्षांनी सुद्धा राजकारण न करता कुठंतरी या लातूर पॅटर्न पुन्हा एकदा नव्यानं तो स्थिर राहील, निर्माण राहील आणि बदनाम होणार नाही, याची सर्वांनी जी आहे ती काळजी घेणं गरजेचं आहे. कारण लातूर पॅटर्न निर्माण करण्यासाठी अनेक मान्यवरांनी जे आहे ते अहोरात्र प्रयत्न केले, अनेक महाविद्यालयाने जे आहे ते फार कष्ट घेतलेले, मेहनत घेऊन जे आहे ते हे सर्व पॅटर्न उभा केलेला आहे. त्यामुळं लातूर पॅटर्न कुठेही बदनाम होणार नाही, या सगळ्यांची काळजी घेणं जे आहे त्या सगळ्यांची जबाबदारी आहे. इथंच थांबतोय. सुनील कुमार, एकमत डिजिटल, लातूर. Thanks for watching Ekmat Digital.